डिझेल टाकण्यासाठी आलो आहे बघा. पाचशे डिझेल 99 रुपये भाव. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपल्याला एक दिवसानंतर दुसऱ्या दिवशी आज भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं पार जवळजवळ 2:20 जेवणानंतर, म्हणजे बघा आपण सकाळी घरून निघालो, नाक्यावर यायच्या पूर्वी डिझेल टाकलं आणि नाक्यावर आलो. 1-1.5 वाजता जेवण केलं आणि त्याच्यानंतर आता जवळ 2:20 आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर चला ठीक आहे, काय वांधा नाही. एक दिवसानंतर दुसऱ्या दिवशी भाडं लागलेलं आहे. ते लोड करण्यासाठी झालं बघा आता आपण. आणि हा परिसर बघा किती छान आहे, मस्त पैकी. झाडं आहे इथं, भरपूर झाडं आहे बघा. हे बघा, भरपूर झाडं आहे एकदम. छान नारळाचे झाड आहे बघा, मस्त पैकी. तर आता लोड करायला त्यांनी सुरुवात केली आहे. लोड झालं का निघू. ओके, चला, लोड झाली गाडी. चला, गणपती बाप्पा मोरया. चला, थांबा, भीड मिळायची मला, काय टेन्शन नाही ना. अरे बापरे, मग आता सकाळला जाऊन ठेवतो. तर मित्रांनो बघा, आता खाली करण्यासाठी झालं आहे बघा. आता ठीक आहे इथं. तर मित्रांनो, आपण आता आपल्याला आहे ना एक नाकेवाल्यानंतर भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं आहे ना पाथर्डी फाट्यावरती ते पोलीस कॉलनी आहे ना, तिथून 5-6 वस्तू घ्यायच्या आहे आणि त्या चेतनानगर आहे ना तिथं पोचवायच्या आहे. तर पोलीस कॉलनीवरून पहिल्या मजल्यावरून खाली घ्यायचं आहे आणि चेतनानगरला 5व्या मजल्यावर न्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे माणसं. तर आता माणसं येत आहे ते, आणि ते पार्टीशी बोलून घेतील त्यांचे काय भाडं वगैरे. ते आपलं भाडं ठरलेलं आहे गाडीचं, फक्त माणसांचं ठरवायचं आहे. तर ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आता आहे ना 4 माणसं घेऊन आहे ना इथं पोलीस कॉलनी ना तिथं आलेलो आहे. आणि गाडी बघा लोडिंगसाठी इथं लावलेली बघा. लोडिंग होती आता, काय नाही, थोड्या वेळ लोडिंग होऊन जाईल, जास्त सामान नाही आहे. तर आता आपली गाडी लोड झाली बघा. हे बघा आले बघा, आता हे सर्व कंपनी ना घेऊन आले बघा सामान. आहे आपले टायगर गँग आहे ही. आणि आता खाली करताय बघा, इथं दादांचं सामान आहे. चला, ओके. हवा खूप सुटलेली मित्रांनो. बघा झाडं किती हालत आहे बघा. हवा आहे ना, कधी बंद होती हवा, तर कधी चालू होती. कधी जोरात हवा सुटती तर कधी एकदम शांत होती. असं त्या हवेमुळे ना ढग सर्व वाहून जाऊन राहिले, पाऊस नाही येऊन राहिला. खाली होती गाडी आता आपली. आणि बाजूला बघा गार्डन आहे. आणि तिथं संडे असल्यामुळे ना क्रिकेट मॅच चालू आहे बघा. संडे असल्यामुळे क्रिकेटची मॅच खेळून आले मुलं. आणि मुलांना बघितला परिसर बघा आजूबाजूचा, चांगला एरिया एकदम.
90% सामान आहे ना हे सगळं लिफ्टने जाणार आहे आणि 2च ऑक्सिजन आहे न्यायच्या. अजून काय घ्या हे स्टीलचं कपाट लिफ्टने जात आहे का काय ते बघता येईल. गेलं तर तेवढंच हलकं होईल, नाही तर 5व्या मजल्यापर्यंत त्यांना जिन्याने यावं लागेल. कपाट आहे ना लिफ्टमध्ये जाते का काय तो प्रयत्न चालू आहे. सरळ करा सरळ. मित्रांनो काय कपाट गेलं नाही तर आता जिन्याने चाललंय हे बघा. शेवटचे राहिले वस्तू शोकेस. तर आता ते हे घर सामान शिफ्ट करून दिलं. बघा हे 4 वाघ होते हे बघा हे. हा तर चला जाऊ आता नाक्यावर. तर मित्रांनो आता आपण ते घर सामान खाली करून ना आता नाक्यावर आलेलो आहे आणि आता जवळजवळ बघा 1:30 वाजल. आता 5-1 मिनटं कमी 1:30ला. तर ओके मित्रांनो जेवणाची वेळ झालेली आहे. वडा पोळी आणि लोणचं. ओके तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर आहे ना आता जवळजवळ 5:30 वाजून 5 मिनटं झालेले आहे. तर भाडं काही लागलं नाही आपल्याला. तर तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो की आज आहे 12 जुलै 2026 आणि मी बरोबर 12 जुलै 2025ला माझं व्हिडिओ चॅनल चालू केलं होतं. तर सुरुवातीला काही अनुभव नव्हता मला. मोबाईल कसा धरायचा, व्हिडिओ कसे काढायचे, साऊंड इफेक्ट आपला कसा आला पाहिजे, कोणतीही या प्रकारची कल्पना नव्हती. आणि मोबाईल पण माझ्याकडे एक साधारण मोबाईल होता, त्यामुळे त्याची क्वालिटी पण हे नव्हती बरोबर, म्हणजे मनासारखी येत नव्हती. पण सुरुवातीला मी असे जवळजवळ 100च्या आसपास मी व्हिडिओ काढले आणि त्याच्यातून हळूहळू मला शिकायला मिळालं. शिकत गेलो मी. अनुभवातून सुधारणा करत गेलो. ज्या चुका होत होत्या त्या सुधारत गेलो. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सहकार्य लाभलं. तुमच्या सहकार्याने ना मला प्रेरणा मिळत गेली आणि सुधारणाही मी करत गेलो. आणि आज मला बऱ्यापैकी व्हिडिओ काढता येतात. माझी क्वालिटी चांगली आहे. लोक कमेंटमधून सांगतात का तुमची क्वालिटी बरी चांगली ती आता. तर ते पाहून मला अजून उत्साह येतो, मोटिवेशन होऊन जातो, मोटिवेट होतो मी. तर मित्रांनो तुमचं असं सहकार्य राहू द्या आणि मी पण तुम्हाला चांगल्यात चांगले व्हिडिओ, चांगले कंटेंट देण्याचा प्रयत्न कराल. तर आपल्या सर्वांचे आभार आणि असेच आशीर्वाद राहू द्या, तुमचे सहकार्य राहू द्या. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पण मी इथंच थांबवतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.